आपण समोरच्याला संसाधनं देऊ शकतो, आनंद नाही देऊ शकत. तुम्ही जसं म्हटले की मला सर परिवार सांभाळायचा आहे, नातेवाईक असेल, मित्र असेल, समाज असेल, या सर्वांचा मी देणे लागतो आणि त्या सर्वांच्या जबाबदाऱ्या कर्तव्य सांभाळून मी स्वतःला संपूर्णपणे कसं काय झुकून देऊ शकतो, मी त्यांच्यासाठी काहीतरी राखून ठेवला पाहिजे. तुम्हीच गेले मग नाही जाण्याची गॅरंटी तुमच्याकडे. तुम्ही कोणाचा विचार करा पहिला? तुमचा करा ना पहिला. हा स्वार्थ नाहीये. स्वतःला स्वतःच्या पायावर उभं करणं हा स्वार्थ नाहीये, हा परमार्थ आहे. याचेच पाय लटपट 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 आणि तो म्हणतो माझ्या खांद्यावर चढ. स्वतःला सांभाळणं आधी. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते साध्य केलंय का जे त्यांना नाही जमलं? त्यांनी जे साध्य केलं तेच जर तुम्ही साध्य करत असाल, गदा मेहनत आहे. पैसे कमवायला पाहिजे, पण एका मर्यादेपर्यंत. जिथं तुमच्या गरजा संपल्या तिथे पैसे कमवण्याचा हेतू काय झाला? संपला. तुम्ही असं काहीतरी कमवा जे पैशांपेक्षाही महत्वाचं आहे, जे तुमच्याकडून हिरावून घेतलं जाऊ शकणार नाही. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात की आपल्याकडून जे जे हिरावून घेतलं जाऊ शकतं ते गरजेपुरतच कमवा. गरजेपेक्षा जास्त जर कमवायचं असेल तर ते अद्भुत कमवा जे तुमच्याकडनं हिरावून घेतलं जाऊ शकणार नाही. सद्गुरू काय म्हणता आम्हाला की आमचं जीवन ह्या पंचमहाभूतांच्या पलीकडे, म्हणजे ह्या शरीराच्या आणि मनाच्याही पलीकडे जर तुम्ही अनुभवायला शिकलात तर त्याला अद्भुत असं जीवन म्हणतात. मग तुम्हाला अद्भुत जीवनाचा अनुभव जेव्हा आला तेव्हा तुम्हाला आनंद झालेला. आणि समस्या अशी आहे, जेव्हा तुम्हाला आनंद होतो तो आपल्याला कळत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग. जेव्हा दारू प्यायला असतो तेव्हा त्याला हे कळतं का आपण पिलोय का? ज्याला कळायचं असतो तोच झोपून गेला. ती पिली त्याच्या करता आहे, ज्याला कळतं त्याला कळलं नाही पाहिजे. त्याचा त्रास आहे. तो आतून आवाज देतो, हे मी आहे, तू ते झोप. काही फालतू प्रश्न विचारतो, तुझ्या जीवनात काय अर्थ आहे का? आज काय प्रश्न राहता का? नुसताच हात बतो, तुझ्यामुळे कोणी सुखी नाहीये. आतापर्यंत काय काय ठरवलं तू? काही झालं का? जेव्हा आतून आवाज येतो काहीतरी असा, हा तू काहीतरी केलं पाहिजे, तू उठलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, तू स्वतःच्या चुका मान्य केल्या पाहिजे, तू सत्याच्या मार्गावर चालला पाहिजे, तू साधना केली पाहिजे. नाही आता बाजूलाच पहा, आता पण लक्षच नाही. नको, हे जर लक्ष दिलं तर बदल करावा लागेल. म्हणजे आतला आवाज जो आहे तो दाबण्यासाठीच आपण मनोरंजन करतो, तो दाबण्यासाठीच आपण ओव्हर इटिंग करतो, तो दाबण्यासाठीच आपण नशा करतो, तो दाबण्यासाठीच आपल्याला झोप येते. शरीराला, मेंदूला एखादी गोष्ट सहन नाही झाली का शरीर काय करतं? झोपतं. झोप बाबा एकदाच. फोडशील एखाद्या दिवशी डोकं, आतून फोडशील, आतून स्फोट होईल. कधी कधी डोकं एवढं दुखतं असं वाटतं आपटावं कुठेतरी जाऊन. मित्रांनो, विचार करा, ज्याला स्वतःच्या आतमध्ये टोचणी आहे, त्याचं मन त्याला सतत खातं आपण म्हणतो, त्या माणसाला स्वतःला नशा केल्याशिवाय, पेन किलर घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून असं एक निकृष्ट अशा प्रकारचं उथळ जीवन आपण जगतो. आणि सद्गुरू आम्हाला सांगतात की तुम्ही अद्भुत जीवन जगले पाहिजे. मग आम्हाला सामान्य जीवनाचाच अनुभूती नाही, आम्ही अद्भुत जीवन कधी जगणार? त्याचं कारण असं आहे की आम्ही स्वतःला काही वाचवतो. आम्ही डावावर लावायला तयार नाही होत स्वतःला. आपण आपलं शरीर डावावर लावायला तयार होत नाही. तुमच्या शरीराच्या ज्या क्षमता आहे, कष्ट करण्याची मेहनत आहे, तुमचं शरीर पॅरालाइज होतं, जबाब देतं. अशा स्थितीपर्यंत तुम्ही शरीराचं काय केलं पाहिजे? समर्पित. आपण मरणाला कायम घाबरतो. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही घाबरले म्हणजे तुम्ही मरणारच नाही. तुम्ही समर्पित जेव्हा होता तेव्हा तुम्ही जे काही करता, तुम्ही गाणं म्हणा किंवा नृत्य करा किंवा काम करा, तेव्हा अद्भुत होतं ते. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचंय मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनाचं मूल्य साध्य करता आलं पाहिजे. आणि ते तेव्हा साध्य करतील जेव्हा तुम्ही काय म्हणाल, मी शून्य आहे, मी काहीच नाही, मी अज्ञानी आहे. हे तुम्ही मान्य कराल, जे जाणीव ठेवाल आणि पुढे जाल. या जीवनामध्ये तुम्हाला जे वाटतंय का माझ्यामुळे माझं कुटुंब आहे, माझ्यामुळे हे काम आहे, माझ्यामुळे हे घर आहे, माझ्यामुळे हा परिवार आहे, माझ्यावर हा समाज अवलंबून आहे, तुम्ही एक नंबरचे मूर्ख, महामूर्ख आहात. चलो बुलावा आया है, यम देवताने बुलाया है. तुम्ही जे बनाल तशी तुमची काय होणार आहे? तुम्हाला प्रचिती येणार आहे. आणि म्हणून जीवन तुमचं अद्भुत करावं. अद्भुत करावं म्हणजे काय? या पंचमहाभूतांच्या पलीकडे लोकांना त्याचं आश्चर्य वाटावं असं तुमचं जीवन असलं पाहिजे. आणि ते जीवन प्रत्येकाचं बनू शकतं. तुम्हाला जे जमतं त्याच्यामध्ये अद्भुतपणे करा. आणि म्हणून तुम्ही जेव्हा स्वतः काही गोष्ट करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला होता. स्वतःला म्हणजे कोणाला? आपले प्राण त्याच्यामध्ये होता. आणि प्राण कधी उतरतील? जेव्हा तुमचं शरीर आणि मन बाजूला होईल तेव्हा प्राण उतरतील. आणि प्राणांमध्ये ती शक्ती आहे अद्भुतपणे काहीतरी करण्याची. कारण प्राण स्वतःच काय आहेत? अद्भुत आहेत. ते भूतांच्या पलीकडचे आहे. मग एक अद्भुत गोष्ट दुसऱ्याला गोष्टीला अद्भुत करू शकते. एक श्रीमंत व्यक्ती दुसऱ्याला श्रीमंत करू शकतो. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचंय की आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट करतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात असं आपण म्हणतो. ते 3 बोटं म्हणजे शरीर, मन आणि भावना आहे. ह्या 3 ज्या आहेत या 3 आपण काय केलं पाहिजे? समर्पित केल्या पाहिजे. तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत घडेल. आपण समोरच्याला संसाधनं देऊ शकतो, आनंद नाही देऊ शकत. तुम्ही जसं म्हटले की मला सर परिवार सांभाळायचा आहे, नातेवाईक असेल, मित्र असेल, समाज असेल, या सर्वांचा मी देणे लागतो आणि त्या सर्वांच्या जबाबदाऱ्या कर्तव्य सांभाळून मी स्वतःला संपूर्णपणे कसं काय झुकून देऊ शकतो, मी त्यांच्यासाठी काहीतरी राखून ठेवलं पाहिजे. आणि तुम्हीच गेले मग नाही जाण्याची गॅरंटी आहे तुमच्याकडे? गॅरंटी कार्ड असेल तर मग मी माघार घेतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जगणार आहात अशी काही तुमच्याकडे गॅरंटी आहे?
मग तुम्ही कोणाचा विचार करा पहिला? तुमचा करा ना पहिला. हा स्वार्थ नाही आहे. स्वतःला स्वतःच्या पायावर उभं करणं हा स्वार्थ नाही आहे, हा परमार्थ आहे. याचेच पाय लटपट 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 आणि तो म्हणतो माझ्या खांद्यावर चढ. स्वतःला सांभाळणं आधी. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते साध्य केलंय का जे त्यांना नाही जमलं? त्यांनी जे साध्य केलं तेच जर तुम्ही साध्य करत असाल, गधा मेहनत आहे. पैसे कमवायला पाहिजे, पण एका मर्यादेपर्यंत. जिथं तुमच्या गरजा संपल्या तिथे पैसे कमवण्याचा हेतू काय झाला? संपला. तुम्ही असं काहीतरी कमवा जे पैशांपेक्षाही महत्त्वाचं आहे, जे तुमच्याकडून हिरावून घेतलं जाऊ शकणार नाही. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात की आपल्याकडून जे जे हिरावून घेतलं जाऊ शकतं ते गरजेपुरतंच कमवा. गरजेपेक्षा जास्त जर कमवायचं असेल तर ते अद्भुत कमवा, जे तुमच्याकडनं हिरावून घेतलं जाऊ शकणार नाही. सिद्धार्थ हुशार होता, त्याला माहिती होतं एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जेवढं आयुष्य आराम पाहिजे, जेवढं भोग पाहिजे, जेवढं सुख पाहिजे, तेवढं तर माझ्याकडे माझा बाप राजा आहे, माझ्याकडे सुंदर अशी राजकुमारी माझी पत्नी आहे, गोंडस असं माझं बाळ आहे, आणि मला काहीच कमवायचं नाही, मला काहीच कशाची चिंता नाही आहे, एकदम सुंदर असं जीवन आहे माझं, सुरक्षित, सुखी, समृद्ध. पण हे सगळं माझ्याकडून हिरावून घेतलं जाऊ शकतं हे त्याला आजारी पडलेला माणूस पाहिल्यावर जाणवलं. हे त्याला म्हातारा झालेला माणूस पाहिल्यावर जाणवलं. हे त्याला एक प्रेत जात असताना त्याला जाणवलं. एवढं जाणवलं की त्याला हे सगळं व्यर्थ वाटायला लागलं. मी किती जरी मोठा सम्राट असलो तरी ते पद माझ्याकडून हिरावून घेतलं जाणार आहे. माझं शरीर कितीही सुंदर असलं आणि माझा मेंदू कितीही बुद्धिमान असला तरी पण तो एक दिवस काढून घेतला जाणार आहे. मग ही जाणीव जर मला नसेल तर मी त्या पलीकडचं शोधण्याचा प्रयत्न करणारच नाही. सद्गुरू काय म्हणता आम्हाला की आमचं जीवन ह्या पंचमहाभूतांच्या पलीकडे, म्हणजे ह्या शरीराच्या आणि मनाच्याही पलीकडे जर तुम्ही अनुभवायला शिकलात तर त्याला अद्भुत असं जीवन म्हणतात. मग तुम्हाला अद्भुत जीवनाचा अनुभव जेव्हा आला तेव्हा तुम्हाला आनंद झालेला. आणि समस्या अशी आहे, जेव्हा तुम्हाला आनंद होतो तो आपल्याला कळत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग. जेव्हा दारुड्यात दारू प्यायला असतो तेव्हा त्याला हे कळतं का आपण पिलोय का? ज्याला कळायचा असतो तोच झोपून गेला असतो. ती पिली त्याच्याकरता आहे, ज्याला कळतं त्याला कळलं नाही पाहिजे, त्याचा तर त्रास आहे. तो आतून आवाज देतो, हे मी आहे, तू ते झोप. काही फालतू प्रश्न विचारतो, तुझ्या जीवनात काय अर्थ आहे का, आज काही प्रश्न राहता का? हां, नुसताच हात बतो. हां, तुझ्यामुळं कोणी सुखी नाही आहे. आतापर्यंत काय काय ठरवलं तू, काही झालं का? जेव्हा आतून आवाज येतो काहीतरी असा, हां तू काहीतरी केलं पाहिजे, तू उठलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, तू स्वतःच्या चुका मान्य केल्या पाहिजे, तू सत्याच्या मार्गावर चालला पाहिजे, तू साधना केली पाहिजे. नाही नाही, आता बाजूलाच पहा, आता पण लक्षच नाही, नको. हे जर लक्ष दिलं तर बदल करावा लागेल. म्हणजे आतला आवाज जो आहे तो दाबण्यासाठी तर आपण मनोरंजन करतो, तो दाबण्यासाठीच आपण ओव्हर इटिंग करतो, तो दाबण्यासाठीच आपण नशा करतो, तो दाबण्यासाठीच आपल्याला झोप येते. हां, शरीराला, मेंदूला एखादी गोष्ट सहन नाही झाली का शरीर काय करतं? झोपतं. झोप बाबा एकदाचा. हां, फोडशील एखाद्या दिवशी डोकं, आतून फोडशील, आतून स्फोट होईल. कधी कधी डोकं एवढं दुखतं असं वाटतं आपटावं कुठेतरी जाऊन. हे वाटतं ना, वाटतं की नाही? मित्रांनो, विचार करा, ज्याला स्वतःच्या आतमध्ये टोचणी आहे, त्याचं मन त्याला सतत खातं आपण म्हणतो, त्या माणसाला स्वतःला नशा केल्याशिवाय, पेनकिलर घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून असं एक निकृष्ट अशा प्रकारचं उथळ जीवन आपण जगतो. आणि मग सद्गुरू आम्हाला सांगतात की तुम्ही अद्भुत जीवन जगले पाहिजे. मग आम्हाला सामान्य जीवनाचाच अनुभूती नाही, आम्ही अद्भुत जीवन कधी जगणार? त्याचं कारण असं आहे की आम्ही स्वतःला कायम वाचवतो. आम्ही डावावर लावायला तयार नाही होत स्वतःला. आपण आपलं शरीर डावावर लावायला तयार होत नाही. तुमच्या शरीराच्या ज्या क्षमता आहे, कष्ट करण्याची मेहनत आहे, तुमचं शरीर पॅरलाइज होतं, जबाब देतं. अशा स्थितीपर्यंत तुम्ही शरीराचं काय केलं पाहिजे? समर्पण केलं पाहिजे.
सहनशीलतेचा अंत केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला पाणी मारून उठवावं लागलं पाहिजे, या अतिपर्यंत तुम्ही गेले पाहिजे. आपण मरणाला कायम घाबरतो. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही घाबरले म्हणजे तुम्ही मरणारच नाही. तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवनाच्या शरीराचं समर्पण करणं म्हणजे शरीराच्या पूर्ण क्षमता वापरणं. तुम्ही समर्पित जेव्हा होता तेव्हा तुम्ही जे काही करता, मग तुम्ही गाणं म्हणा किंवा नृत्य करा किंवा काम करा, तेव्हा अद्भुत होतं ते. आता तुम्ही म्हटले की सगळेजण मला सांगत होते की सर प्रसाद सरांच्या लग्नामध्ये तुम्ही एवढा नाचताना तुम्हाला गावाने नाही बघितलं, आम्ही नाही बघितलं, एवढा वेळ, एवढं छान. हे जे एक विशेष आहे. का बरं? मी जर लक्षात ठेवलं असतं की मी वडील आहे, माझं वय किती आहे, मी एका कंपनीचा मालक आहे, मी या गावचा एक प्रतिष्ठित नागरिक आहे, मी सभ्य माणूस आहे, नाचणं असभ्य आहे, कसं वाटतं ते? हां, पिले असते तर मग ठीक होतं, शुद्धीवर. अजिबात पटलं नाही बा आपल्याला. म्हणजे हे जर मी विचार केला असता तर मी त्याचा आनंद घेऊ शकलो असतो का? नाही. मी तुम्हाला काय सांगितलं की मला असं वाटत होतं की भगवान विष्णू नारायणाची मिरवणूक आहे. साऊथ इंडियामध्ये लक्ष्मी नारायण समजतात नवरदेव नवरीला, लक्ष्मी नारायणाचा जोडा, आणि ते समजूनच त्यांची पूजा अर्चा, सजावट, विधी हे लक्ष्मी नारायण समजूनच केली जाते. त्या दिवशी ते दोघंजण देवच असतात, म्हणून तर त्याला नवरदेव म्हणतात. वर नसलेला देव पण देवच आहे. तो उतरला खाली पृथ्वीवर त्या दिवसासाठी, त्याच्या आतमध्ये संचार झाला त्याचा, आणि म्हणून त्या देवाची मिरवणूक. म्हणून त्या देवाच्या पुढे जसं मस्त मौला एखादा भक्त नाचतो त्या भावनेने नाचलो. माझ्या आजूबाजूला जी माणसं होती त्यांचा आनंद जागृत व्हावा म्हणून नाचलो, त्यांनाही त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून नाचलो. उद्देश काहीच नव्हता, परंतु का नाचलो हे जर मी मागे वळून बघितलं तर मला ही कारणं सापडतात. थोडक्यात सांगायचं असं, मी नव्हतोच तिथे, फक्त आनंद होता. जर मी असतो तर थकलो असतो. मला एका सेकंदाला सुद्धा जाणवलं नाही की मी आहे. मला एवढंच कळत होतं की याचा सगळ्यांनी काय घेतला पाहिजे? आनंद घेतला पाहिजे. क्षणभरही माझ्या मनात इतर काही विचार आला किंवा मी कोण आहे, मी काय आहे, मी काय करतो आहे, किंवा हे शरीर थकलंय की काय, काही माहिती नाही. म्हणजे मग तो दिवस असेल किंवा दुसरा दिवस असेल हळदीचा किंवा लग्नाची मिरवणूक असेल, थोडाही जोश कमी का नाही झाला? एखादा जर शरीराच्या स्तरावर जर नाचला असता, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, हे शरीराच्या स्तरावर शक्य नाही आहे. जेव्हा शरीर समर्पित होतं, जेव्हा बुद्धी समर्पित होते, तेव्हाच काहीतरी अद्भुत घडतं. शेतकऱ्यांचं यश, शेतकऱ्यांची सफलता आणि मातीची सुपीकता यासाठी आपलं जीवन समर्पित करून टाकलं, तेव्हा अद्भुत असं तंत्रज्ञान जन्माला आलं की नाही? मग तुम्ही जे काम करताय आता, त्या कामामध्ये स्वतःला काय करा, तुम्ही झुकून द्या. तुला जर जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर बुद्धी काय झाली पाहिजे? समर्पित झाली पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे मित्रांनो की आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी का घडत नाही? अद्भुत नाती का निर्माण होत नाही? अद्भुत प्रेम का आम्हाला मिळत नाही? अद्भुत संपत्ती, अद्भुत यश का जमा होत नाही? अद्भुत शक्ती आमच्यामध्ये का येत नाही सर? आम्ही सावध आहोत. तुम्हाला तुमच्या जीवनाचं मूल्य साध्य करता आलं पाहिजे, आणि ते तेव्हा साध्य करतील जेव्हा तुम्ही काय म्हणाल, मी शून्य आहे, मी काहीच नाही आहे, मी अज्ञानी आहे, हे तुम्ही मान्य कराल, जे जाणीव ठेवाल आणि पुढे जाल. आणि म्हणून या जीवनामध्ये तुम्हाला जे वाटतंय का माझ्यामुळे माझं कुटुंब आहे, माझ्यामुळे हे काम आहे, माझ्यामुळे हे घर आहे, माझ्यामुळे हा परिवार आहे, माझ्यावर हा समाज अवलंबून आहे, तर तुम्ही एक नंबरचे मूर्ख, महामूर्ख आहात तुम्ही. चलो बुलावा आया है, यम देवता ने बुलाया है. तुमच्या पाठीमागे सावित्री थोडीच ना, तुम्ही सत्यवान, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुम्ही सत्यवान बना, सावित्री आपोआप तुम्हाला मिळेल. तुम्ही जिजामाता बना, छत्रपती आपोआप जन्माला येतील. तुम्ही राजा दशरथ बना, राम जन्माला येईल. तुम्ही कंस बना, कृष्ण येईलच तुमचा वध करायला. थांबा जरा, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जे बनाल तशी तुमची काय होणार आहे? तुम्हाला प्रचिती येणार आहे. आणि म्हणून जीवन तुमचं अद्भुत करावं. अद्भुत करावं म्हणजे काय? या पंचमहाभूतांच्या पलीकडे
लोकांना त्याचं आश्चर्य वाटावं, असं तुमचं जीवन असलं पाहिजे. आणि ते जीवन प्रत्येकाचं बनू शकतं. तुम्हाला जे जमतं त्याच्यामध्ये अद्भुतपणे करा. जे करता ते अद्भुत करा. एखादी स्त्री आहे बघा, स्वयंपाक करते, तिच्या हातचं जेवण अतिशय सुंदर लागतं. कोणी पण आलं का ते नाव काढतं, अरे काय स्वयंपाक बनवलं. आणि त्या स्त्रीला कुणीतरी विचारलं, काय ग म्हणे, तू पण सगळ्यांसारखंच सगळं किराणा माल साधासुद्धा घेतेस, तुझा शिजवण्याचा तवा, तुझी चूल पण साधीच आहे, साधारणच आहे, मग तुझ्याकडे एवढं अद्भुत जेवण कसं काय बनतं. हे लोक पागल कसे रांगा लावून बसलेत लोक बाहेर. तिकडे एक जर पदार्थ वेळेवर दिला नाही ते परत येत नाही त्या हॉटेलमध्ये. आणि तुझ्याकडं वेटिंगमध्ये बसलेले, दुसऱ्या हॉटेलमध्ये रिकाम्या खुर्च्या पडल्या, कोणी येईना तिथे, इथे वाट बघताय सगळे. काय असं काय तुझ्या हातामध्ये गुण काय. आणि माझ्या हातात तर काहीच गुण नाही, मला तर कधी सापडला नाही. म्हणजे मग काय रहस्य आहे. म्हणे रहस्य काहीच नाही आहे, मी माझे प्राण ओतते म्हणे याच्यामध्ये. त्या सगळ्या साधारण सामग्रीमध्ये मी माझे काय ओतते, प्राण. एक लक्षात ठेवा, जे काम करताना तुम्हाला आनंद होतो ना, तर त्या कामातून ते काम ज्यांच्यासाठी केलं गेलेलं आहे त्यांना आनंद होतो. समजा एखाद्या स्त्रीला जर स्वयंपाक बनवताना खूप आनंदाने बनवला तिने, खूप ती अशी कल्पना करून करून आनंदित झाली की उचंबळीत झाली. जसे एखाद्या लेकरासाठी आई काहीतरी बनवते आणि तेव्हा ती आतून खूप आनंदित होते, एकदम अशी तिला आतमध्ये भरून येतं, आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून बाहेर पडू लागता, तेव्हा त्या पदार्थामध्ये प्राण उतरलेले असतात. आणि प्राणामुळे ते स्वादिष्ट बनतात. काय काय टाकलं होतं आणि कसं टाकलं होतं, तू किती कॉपी कर, तू डुप्लिकेटच तयार करशील, ओरिजिनल नाही. कळलं. आणि म्हणून तुम्ही जेव्हा स्वतः काही गोष्ट करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला होता. स्वतःला म्हणजे कोणाला, आपले प्राण त्याच्यामध्ये होतं. आणि प्राण कधी उतरतील, जेव्हा तुमचं शरीर आणि मन बाजूला होईल तेव्हा प्राण उतरतील. म्हणजे आतमधले जे प्राण आहे, तुमची चेतना जी आहे, तिला शरीर आणि मन हे पुढे येऊच देत नाही. का, कारण जेव्हा चेतना पुढे येते, ह्या दोघांना गुलामी करावं लागते, या दोघांना हमाली करावं लागते, या दोघांना आज्ञाधारक वागावं लागतं, मग ते पुढे येऊन देत नाही. बॉसच्या कॅबिनचा दरवाजा बाहेरूनच लावून घ्यायचा, बॉस आतमध्ये कोंडून टाकला. तुमच्या जीवनामध्ये हे चाललेलं आहे. तुमचे प्राण बाहेर पडतच नाही आहे, तुमच्या प्राणांना वावच नाही आहे. सगळं जे हुकूमत आहे ती बुद्धीची आहे, मनाची आहे, शरीराची आहे. शरीराची चलती आहे, मनाची चलती आहे, पण प्राण तुमचे कोमात गेलेले आहे. आणि प्राणांमध्ये ती शक्ती आहे अद्भुतपणे काहीतरी करण्याची, कारण प्राण स्वतःच काय आहेत, अद्भुत आहेत. ते भूतांच्या पलीकडचे आहे. मग एक अद्भुत गोष्ट दुसऱ्याला गोष्टीला अद्भुत करू शकते. एक श्रीमंत व्यक्ती दुसऱ्याला श्रीमंत करू शकतो. एक गरीब आहे तो दुसऱ्याला श्रीमंत करू शकतो का, नाही. आमच्या जीवावर तुम्ही श्रीमंत झाले, मग तू का नाही झाला. मग तुमच्या जीवावर दुसरे श्रीमंत होऊ राहिले, तू का नाही होत. हां, नाही, ते आमचं शोषण करून झाले. मी मागाशी सांगितलं ना, अरे तुझ्यातला रस सोडून दे, तुझ्यातली कोय कामाची नाही, तुझं काय शोषण करायचं. हां, किडे सुद्धा घाबरते तुझ्यावर आक्रमण करायला, बुरशी सुद्धा घाबरते, नको याला मारायला, आपण मरू. म्हणजे माणसाने स्वतःला एवढं हीन बनवलेलं आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट करतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असं आपण म्हणतो. ते 3 बोटं म्हणजे शरीर, मन आणि भावना आहे. ह्या 3 ज्या आहेत या 3 आपण काय केलं पाहिजे, समर्पित केल्या पाहिजे. तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत घडेल. तुमच्या शरीराला काय वाटतं, तुमचं मन काय सांगतं, तुमची भावना काय आहे, हे सगळं सोडून द्या. आज तुम्ही घरून कोणत्या मूडमध्ये आलेला आहात, तुमच्या डोक्यात कुठले विचार चालू आहे, तुमचं शरीर काय अवस्थेमध्ये आहे, हे सगळं सोडून द्या आणि तिघांनाही समर्पित करून टाका आणि तुमच्या कामाला लागा. तुमचं काम अद्भुत होणार. गाणं म्हणा, ते अद्भुत होणार. नृत्य करा, ते अद्भुत होणार. हेच करा नाही, काहीही करा. हे तर उदाहरण सांगितलं. हे मला जमल का, तुला म्हणजे तू कोण आहे. हां, कोण आहे तू, हु आर यू, आहेस कोण, तुझी काय गिनीज बुक ऑफ द वर्ल्डमध्ये नोंद आहे का राष्ट्रपती पुरस्कार विजेता आहे तू, काय आहे कोण तू. मला जमल का, मला. हां, म्हणजे मला आम्ही जास्त महत्त्व देतो, मला, मीला जास्त महत्त्व देतो.
तुम्ही त्या प्रक्रियेला महत्त्व द्या ना. माझ्यासारखे कैक याच्यामध्ये आहुती जरी गेली तरी चालेल. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं तेव्हा कुणी विचार नाही केला की मी कोण आहे, माझं काय मूल्य आहे, आणि मी मेलो तर काय होईल. त्यांनी आनंद मांडला. उलट दागिने असेल, पैसा असेल, संपत्ती असेल, सर्व अर्पण केली देशसेवेसाठी. देशाने त्यांची याद राखली की नाही राखली, पण ह्या प्रकृतीने त्यांना सन्मान दिला, हे लक्षात ठेवा. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून आपण एक जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही आहे. जे आहे ते इथलंच उधार घेतलेलं आहे. तरी पण मला म्हणता तुम्ही, मला मी, माझं, माझे, ही तर माया आहे. याच्यामध्ये जो अडकला तो कधी 100% समर्पण करू शकत नाही. आणि तुमच्या जीवनामध्ये आत्ता ह्या क्षणी तुम्ही जे करता आहात त्याला पहिलं महत्त्व द्या. आणि जेव्हा तुम्ही त्याला महत्त्व द्याल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एक एक गोष्ट काय घडायला लागेल, अद्भुत घडायला लागेल. तुमच्यामुळे इथे काहीच नाही आहे आणि तुमच्यावर काहीच अडलेलं नाही आहे. तुमच्याकडे एकच गोष्ट आहे, ते म्हणजे तुमचं जीवन, जे तुम्ही आता बरबाद करताय. मनात गेले की तो तुम्हाला भूतकाळात घेऊन जाईल, मनात गेले की भविष्यकाळात घेऊन जाईल. तुम्ही शरीरात गेले तर तो तुम्हाला इंद्रियांकडे घेऊन जाईल. तुम्ही कुठे राहा? तुमच्या कर्मामध्ये स्थिर व्हा. कर्मामध्ये स्थिर व्हा. जे करताय त्याच्यामध्ये स्थिर होऊन जा. आता तुम्ही इथं उभे आहेत ना, तुम्ही ऐकणं बनून जा. बस फक्त ऐकतोय बस मी, आणि मला हे प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनात काय करायची आहे, उतरायची आहे. आणि मला माझ्या जीवनात उतरवून ही गोष्ट मला इतरांना ती वाटायची. ही भावना जर निर्माण झाली तर तुमचं जीवनसुद्धा काय बनेल, अद्भुत बनेल. मी आणि माझ्यापासून थोडी सुटका करा. जीवन तुमचं अद्भुतच आहे. धन्यवाद.